नाही घे स्टार्ट समोर घ्या समोर हा करा. अरे कुठे गेले सगळे? ओम जय जागृती राणी, चला उशीर होतोय. अरे काय झालंय? का ओरडताय आणि हातात तिरंगा घेऊन कुठे फिरताय? आज 26 जानेवारी आहे का? नाही. आज 15 ऑगस्ट असेल. अरे नाही. मग का तू वेडा झाला आहेस? हातात तिरंगा घेऊन फिरतायस? वेडा मी नाही, वेडे तुम्ही सगळे झाले आहे. मला माहित आहे की आज ना 15 ऑगस्ट आहे ना 26 जानेवारी. आज आपल्या देशाच्या म्हणजे सर्वात मोठ्या संविधानाचा वाढदिवस आहे. संविधान दिन आहे म्हणजे काय आहे? सीएमचाही वाढदिवस ऐकला आहे, पीएमचाही वाढदिवस ऐकला आहे, नाहीतर सलमान शाहरुखचाही वाढदिवस ऐकला आहे. संविधानाचा वाढदिवस म्हणजे काय असतो? बघितलं, कोणीच नाही वाचले. 70 वर्ष झालेला आपल्याला स्वातंत्र्य मिळाला. ज्याच्यामुळे आपण स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगतो आहे. त्या स्वातंत्र्य आपण नाही वाचले. निघालो आहे जगात महासत्ता बनायला. या संविधानाने आम्हाला काय दिले आहे? तुम्ही संविधान वाचले का? तुम्ही संविधान वाचले का? हे सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो आहेत. संविधानाने आम्हाला दिले काय? स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय. संविधानाने आम्हाला दिले काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. संविधानाने आम्हाला दिले काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. एक्सक्यूज मी मॅम, हे तुमचे काहीतरी पडले आहे. नाही, ते आमचे नाही. अरे तुमचेच आहे. अरे तर संविधानाचे पॉम्पलेट आहे. माहित आहे का तुम्ही काय फेकले आहे? काही संविधान दिनाचे असेल यार, त्याच्याशी आम्हाला काय घेणे देणे? मॅम तुम्ही काय काम करता? आणि तुम्ही काय करता? आणि तुम्ही? मी एक टीचर आहे. मॅम तुम्हाला मालूम आहे का तुम्ही 14 तासाऐवजी 8 तास काम करता? माहित आहे कुणामुळे? मॅम तुम्ही टीचर आहात ना? तुम्ही शिकवतात ना? शिकवणे तर सोडा, स्वतःलाही शिकण्याचा अधिकार नव्हता. फक्त चूल आणि मूल एवढेच तुमचे काम होते. आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला कोणामुळे? मॅडम तुम्ही कशावर रिसर्च करता? मी मंगळ ग्रहावर रिसर्च करते. आज जर संविधान असते ना, मंगळ ग्रह आज सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये बसलेला असता. आणि आज तुम्ही मंगळ ग्रहावर जाऊ इच्छितात कुणामुळे? याचा अर्थ आज आम्ही महिला जे काही बनलो ते संविधानाची देण आहे. संविधानाने कलम 21 नुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. कुणामुळे? कलम 21A नुसार 6 ते 14 वर्षातील मुला मुलींना मोफत शिक्षणाचा अधिकार बहाल केला आहे. कुणामुळे? त्याचबरोबर भारतात कोठेही वास्तव्य करण्याचा, व्यापार करण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. कोणामुळे? या देशातील महिला पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली. कोणामुळे? या देशातील महिला IPS झाली. आज आपल्या बुलढाणा जिल्ह्याची कलेक्टर एक महिला आहे. कुणामुळे? आमच्याकडून फार मोठी चूक झाली. आम्ही आपले संविधान नाही वाचले. आम्ही फक्त नावाचेच भारतीय आहोत. द्या आम्हाला आणखी पॉम्पलेट द्या. आम्ही घरोघरी जाऊन पॉम्पलेट पाठवूया.
आम्ही सगळे संविधान दिन साजरा करू. चला सगळे भारतीय बनू. संविधान दिन साजरा करू. चला सगळे भारतीय बनू. संविधान दिन साजरा करू. चला सगळे भारतीय बनू. संविधान दिन साजरा करू. वी आर फर्स्टली